वैष्णवीचं बाळ आता कसपटे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे। बाणेरच्या हायवेवरती हे बाळ आमच्या ताब्यात दिलं गेलं। एका अज्ञात व्यक्तीने आपल्या ताब्यामध्ये बाळ सुपूर्द केल्याचं कसपटे कुटुंबियांनी सांगितलं। दरम्यान हे बाळ तातडीने शोधून काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे सुद्धा आदेश होते। इतकंच नाही तर अजित पवारांच्या सुद्धा 2 महिला नेत्या रुपाली ठोंबरे आणि त्याचबरोबर तिथे पोहोचून त्यांनी या संदर्भामध्ये घडामोडींना वेग आणला होता। बाळ भेटलं मला आनंद झाला। माझं नातू भेटला, मला आनंद झाला। आमचं घर पाहिलं तुम्ही, सगळा आनंद झालाय। बाळ मिळालं, मला आनंद झालाय। ते बाळ आमच्या भावाला अज्ञात व्यक्तीने आणून दिलं। ह्या ताई होत्या इथे, ताई बाळाला नेण्यासाठी आल्या होत्या। मला स्वतः घेऊन जाणार होत्या बाळाला घेऊन जायला, पण त्यावेळेस आमच्या भावांनी इकडनं बाळ घेऊन आलं। बाळ एका अज्ञात व्यक्तीने आमच्या ताब्यात दिलेले, आम्ही त्याला ओळखत नाही। त्याचा फोन आला की बाणेर हायवेला तुम्ही या, मी तुमच्याकडे माझ्याकडे बाळ आहे। मी म्हटलं नाही, आम्ही पिरंगुटला चाललो। ते म्हटले नाही, पिरंगुटला नाही, बाळ माझ्या ताब्यात। आणि त्यांनी हायवेला आल्यानंतर आमच्या ताब्यात दिलं आणि ते निघून गेले लगेच। कोण होतं याच्याबद्दल काही माहिती घेतली? नाही सांगतायत काय, कोण अनोळखी होते। खूप आनंद होता। आनंद किती आतुरतेनं आपण वाट पाहत होता बाळाची। मिळालं आपल्याला। ती राजेंद्र हगवणे मात्र अद्याप सापडले नाही आहेत, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आपल्याला पाहिजे त्यांना ते शिक्षण व्हायला पाहिजे। बाकीचे काय आपलं ते गेले, पण त्यांना शिक्षण माझेच ना पोरडी नाही केली, काय त्यांचा उपयोग आहे? आपलं गेलं ना, आता यांना शिक्षण व्हायला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।